आता ह्याच्यामध्ये टाइम थोडा स्पीडअप करू. ओके, साखरेच्या किमतीत मी कसं सोडवतो एकदा नीट लक्ष द्या. साखरेच्या किमतीत 20% कपात केली म्हणजे 20% म्हणजे 1/5. 5चं किती झालं 4. कशात केली किमतीमध्ये. ओके, कपात केली म्हणजे कमी केली. ओके, मग खरेदी 160 मध्ये 160 मध्ये. ओके ओके 2.5 kg साखर मिळू लागली. ओके, जास्त मिसळू लागली म्हणजे संख्या किती 5 × 4 संख्या झाली. आणि ह्याच्यामुळं बाळांनो किती संख्या जास्त मिळायला लागली 2.5. म्हणजे इकडे लक्ष द्या 2.5 म्हणजे 5x - 4x संख्या किती हे जग म्हणजे 2.5 म्हणजे 1x ची किंमत किती झाली 2.5. ओके, म्हणजे बाळांनो इथं किती किलो त्याने काय विचारलंय बघा. ह्याची किंमत झाली या दोघातला फरक किती आहे 2.5 किलो. मग एकाची किंमत जर एक्सची किंमत 2.5 असेल तर 2.5 गुणुले 4. ओके, 25 चोक 100 म्हणजे किती झालं इथं 10 किलो संख्या झाली. आता इथं किती झाली 2.5 नी वाढणारे म्हणजे 12.5 kg झाली. गॉट इट. बरं, हां, तो काय म्हणतोय तर मूळ किंमत शोधा. प्रति केजी असलेली मूळ किंमत शोधा. बरं, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या बाळांनो. ह्याने किती संख्या किती किलो घेतली साखर 10 किलो. किती रुपये आहेत 160 म्हणजे प्रति किलोची किंमत किती आहे 160. किती संख्या आहे 10 किलो. किती झाली मूळ ही सांगितलं मूळ ही सांगितली बदललेली. ओके, मूळ विचारले काय विचारले मूळ किती झालं 16 रुपये प्रति केजी. 10 किलो 160 ला घेतली तर 1 किलो कितला 16 रुपयाला. ऑप्शन काय झालं 4. काय झालं 4. साधं उत्तर आहे. तुम्हाला कशावरनं आलं हो हे तुम्हाला ह्याच्या किमतीत बदल झाला पण तुम्हाला काय झाली जी खर्च आहे जे उत्पन्न आहे जी कमाई आहे सपोज ती काय समान आहे. त्यामुळे हे किंमत अशी असली की संख्या उलटली. दोघातला फरक 2.5 किलो आहे. मग दोघात फरक कितीचा 1चा आहे. 1 म्हणजे 2.5 किलो 4 म्हणजे 10 किलो 5 म्हणजे 12.5 किलो. मग 10 किलो 160 ला तर 1 किलो कितला 16 रुपयाला. साध आहे. किती वेळ लागला हो 20 सेकंद.